गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान विज्ञान भाग 1 याच्यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 कार्य आणि ऊर्जा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये याच्यातील बरेचसे घटक आपण पाहिलेले आहेत. त्याचा अभ्यास तुम्ही करताय. त्यासाठी आपण एक उजळणी म्हणून पुन्हा एकदा आपण काय काय शिकलो ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल पहा, प्रकरणाचं नाव कार्य आणि ऊर्जा. हे चित्र आपण पाहिलं. कार्य कधी घडतं ते आपण पाहिलं. कार्य कधी घडून येतं, एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून येतं असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर बलाचे प्रकार त्याचे उदाहरणं आपण पाहिली. त्याच्यानंतर हे आपण पाहिलं वस्तूचं विस्थापन कशा पद्धतीनं होतं. एक कॉस थिटाचं सूत्र आपण पाहिलं, कोनालगतची बाजू भागिले कर्ण. त्याच्यानंतर कार्याचे एकक आपण पाहिलं. एसआय पद्धतीमध्ये कार्याचे एकक काय आहे, कार्याचे एकक एक्सआय पद्धतीमध्ये यालाच जूल असे म्हणतात, म्हणजे जूल. म्हणून कार्याचे एकक काय आहे, जूल आहे, आपण पाहिलं. त्याच्यानंतर महत्त्वाचं जूल आणि अर्ग यामधील संबंध आपण पाहिला. त्याच्यानंतर धनकार्य, ऋणकार्य व शून्य कार्य म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर कृती आपण पाहिली, कपाची, कप का केसला जातो वगैरे वगैरे. त्याच्यानंतर कार्यसंस्थाचे राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा दिल्ली याची माहिती आपण घेतली. त्याच्यानंतर सोडवलेली उदाहरणं आपण पाहिली, तुम्ही सोडवली असतील ती पुन्हा. त्याच्यानंतर ऊर्जा म्हणजे काय याची व्याख्या आपण पाहिली. पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची काय होय, ऊर्जा आहे. व्याख्या आपण पाहिलेली, तुम्हाला माहीत आहे. ओके. त्याच्यानंतर गतिज ऊर्जा म्हणजे काय ती पाहिलं आपण. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात. ही व्याख्या आपण पाहिली ना, की पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात, हेही आपण पाहिलं. त्याच्यानंतर गतिज ऊर्जेचं समीकरण आपण मिळवलं, पाहिलं ना आपण गतिज ऊर्जा समीकरण. कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा बरोबर 1/2 EmV वर्ग. त्याच्यानंतर आपण स्थितिज ऊर्जेचं समीकरण पाहिलं. स्थितिज ऊर्जा म्हणजे काय ते आपण पाहिलं. काय व्याख्या आपण पाहिली स्थितिज ऊर्जेची. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानांमुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला काय म्हणतात, स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. स्थितिज ऊर्जेचे समीकरण आपण मिळवलं. काय आलं स्थितिज ऊर्जेचं समीकरण, काय आलं, स्थितिज ऊर्जा बरोबर mgh. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, पोटेन्शियल एनर्जी. त्याचं उदाहरण पाहिलं, mgh सूत्र वापरलं, किमती टाकल्या, उत्तर आपण मिळवलं. त्याच्यानंतर ऊर्जा रूपांतराचा हा तक्ता आपण पाहिला. परत तुम्हाला सांगितलं की हा तक्ता परीक्षेमध्ये विचारतात, त्याची तयारी परफेक्ट होणं गरजेचंच आहे. लक्षात आलं. आता आपण पुढील घटक पाहणार आहोत, ऊर्जा अक्षयतेचा नियम. अतिशय महत्त्वाचा नियम आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. पहा अतिशय सोपा नियम आहे. पहा हा तुमचा तयार होणं गरजेचं आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर. काय पहा, ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. काय म्हटले पहा, ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. ऊर्जा जी आहे ती निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. कशाचे, ऊर्जेचे. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. परत एकदा सांगतो, ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्ट करता येत नाही. बरोबर, प्रश्न संपला. ऊर्जा निर्माण करता येत नाही, नष्ट करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. काय म्हटलं आहे, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. हा ऊर्जा अक्षयतेचा नियम पाठच करायचा. पहा लक्षात आला, अतिशय सोपा आहे. वहीमध्ये लिहा.
स्वाध्यायामध्ये मी तुम्हाला देणारच आहे. ऊर्जा अक्षयतेचा नियम लिहा. पहा कृती दिली आहे, हे करून पहा. काय म्हटलं पहा कृतीमध्ये, पुस्तकामध्ये तुम्हाला मी अगोदर छोट्या छोट्या कृती आहेत, त्यातनं ती माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहा, दोरा व नट बोल्ट घेऊन समान उंचीचे 2 दोलक तयार करा. एक दोरा घेतला आहे, इथं दोरा बांधला आहे आणि इथं काय केलं आहे, नट बांधला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. हा दोरा इथं नट जोडला आहे. दोरा व नट बोल्ट घेऊन समान उंचीचे 2 दोलक तयार करा. हे तयार झालं की नाही, याला काय म्हणायचं, दोलक. ह्या दोऱ्याला हा दोरा बांधला आणि इथं खाली नट बांधलेला आहे. म्हणजे समजा हा दोरा असेल, याला काय केलेलं आहे, 2 दोरे. हा दोरा समजा, ही पट्टी माझ्या हातामध्ये, हा समजा दोरा आहे. असा दोरा गट्ट असा ताणून बांधला आणि त्याला 2 दोलक बांधले असे दोऱ्याच्या साह्याने आणि खाली काय केला, नट बांधला. काय म्हटले पुढे पहा, एक दोरा आधाराकाला क्षितिज समांतर बांधून घ्या. बांधला. तयार केलेले दोन्ही दोलक या क्षितिज समांतर दोऱ्याच बांधा. म्हणजे आता सांगितलं हे दोरा क्षितिज समांतर असा बांधलेला आहे आणि त्याला हे 2 दोलक बांधून टाकले. ते कसे बांधायचे आहेत की पुरेसे आंदोलित झाल्यावरती एकमेकावर आदरणार नाहीत. आता त्यांना आपल्याला काय करायचं आहे, असं हे करायचं. त्या घड्याळ्याच्या काठ्यामध्ये असतं ना दोलक, खाली असं लोंबत असतो पाहतो, असा तसं याला एकमेकाला आदळणार तसे असे हे करायचे, आंदोलित करायचे. त्याला काय म्हणता येईल, आंदोलित करायचे. दोन्हीही दोलकांची उंची समान ठेवा. ठेवली, इथं दिसते, आकृतीमध्ये दिसते. आता एका दोलकास दोलने द्या व थोडा वेळ निरीक्षण करा. काय करायचं, एकाला त्याला द्यायचं, सोडायचं, त्याचं निरीक्षण करायचं. ते असं जाईल, असं येईल, असं जाईल, असं जाईल. ओके. वरील कृतीचे निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येईल की पहिल्या दोलकाची दोलनगती कमी होत जाते. त्याचवेळी स्थिर असलेला दोलक हा दुसरा कसा आहे, स्थिर आहे, हळूहळू गतिमान होतो. म्हणजेच एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकास प्राप्त होते. याला आपण दोलन दिलेलं आहे. हळूहळू हा पण थोडासा हलायला लागतो. असा आपण हळूहळू थोडासा हलायला लागतो. ॲक्च्युली कृती केल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल. त्याला काय म्हणायचं, संयुक्त दोलक. काय म्हणायचं त्याला, संयुक्त दोलक. ठीक आहे. पान नंबर 26 वरती आपण पोचूया. वेगळा घटक आहे पहा. काय म्हटले पहा, मुक्त पतन, फ्री फॉल. काय म्हटले त्याला, मुक्त पतन. पहा थोडासा घटक वेगळा आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. पाहता एखादी वस्तू, आता एखादी वस्तू पुन्हा आली की माझ्याकडे चेंडू आहे. एखादी वस्तू, ही वस्तू आहे, सोपा आहे. पहा एखादी वस्तू इथे पहा, एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास, ही उंचीवर नेली बरोबर, सोडल्यास त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे खेचते. हा चेंडू मी तिथं खाली सोडणार आहे, सोडू. हा सोडला, कुठे पडला, खाली. का खाली पडला, गुरुत्वाकर्षण बलामुळे ती वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते. उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन म्हणतात. हा चेंडू आहे, पहा मी वरती टाकतोय, खाली येतो, वरती टाकतोय, खाली येतो, वरती टाकतोय. मग काय म्हटलं त्याने, उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन म्हणतात. लक्षात आलं, मुक्त पतन. इथं पुन्हा तेच म्हटलं, यम वस्तुमानाचा पदार्थ. या पदार्थाचं वस्तुमान किती आहे, यम. गुरुत्वाकर्षण बलामुळे एच एवढ्या उंचीवरनं खाली येत असताना, म्हणजे एवढ्या एच जी उंची किती, एच काय असेल ती, तो खाली येतोय, सोडला, म्हणजे एक खाली असा सोडला. मग यम वस्तुमानाचा पदार्थ गुरुत्वाकर्षण बलामुळे एच आहे, म्हणजे उंची किती दिली अंदाजे, एच. उंची माहिती आहे का, म्हणून एच पकडली आहे. खाली येत असताना त्याची वेगवेगळ्या उंचीवरील गतिज व स्थितिज ऊर्जा पाहू. आता त्याच्यामध्ये गतिज ऊर्जा कशी आहे, स्थितिज ऊर्जा कशी आहे ते पाहू आपण. पहा आकृतीमध्ये पाहता, पहा आकृती दिसते तुम्हाला. पहा आकृती दाखवल्याप्रमाणे
समजा ए हा बिंदू, हा ए बिंदू आहे, जमिनीपासून एच उंचीवर आहे. त्यांनी ते मोजमाप केलेले की ही उंची आहे ते ए नाव दिलं त्याला. आणि उंची किती आहे एच. ह्या बिंदूला काय नाव दिलं, वरच्या बिंदूला काय नाव दिलं त्याने ए, म्हणजे हे ए बरोबर. किती उंचीवर आहे एच, पाहिजे उंची दिसेल तुम्हाला, एच दाखवलं त्याने. हे संपूर्ण उंची किती दाखवली या आकृतीमध्ये एच, त्याची दिसतं घेते एच उंची आहे. पुढे काय म्हटलं पहा, यम वस्तुमान असलेली वस्तू ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत आली असता ही ए, आणि खाली या ठिकाणी मध्ये बी दाखवलं आहे त्याने बरोबर, आणि खाली सी, म्हणजे काय केलं आहे, ही ए, ही उंची बी, आणि खाली सी दाखवलं. हां काय म्हटलं पुढं, यम वस्तुमान असलेली वस्तू ए बिंदूपासून म्हणजे इथून बी बिंदूपर्यंत आली असता ती एक्स एवढे अंतर जाते. एपासून बीपर्यंत गेलं, किती अंतर कापलं त्या वस्तूने एक्स. किती अंतर कापलं एक्स, इथे दिसतंय पहा एक्स आहे की नाही, एक्स इथे दिसला पहा. एपासून बीपर्यंत ही वस्तू गेली, अंतर किती कापलं एक्स. सी हा बिंदू जमिनीवर आहे. सी बिंदू आता तुम्हाला सांगितले की खाली जमिनीवरती आहे, पाव दिसतोय का, पाहिलं आपण. हे पहा सी बिंदू हा कुठे आहे, जमिनीवरती, मध्ये बी, इथं वरती ए. पुढे काय म्हटले पहा, सी हा बिंदू जमिनीवर आहे, वस्तूची ए बी व सी बिंदूपाशी असणारी ऊर्जा आपल्याला पाहायची आहे. म्हणजे कुठली ऊर्जा पाहायची आपल्याला, येथे असणारी ऊर्जा, येथे असणारी ऊर्जा आणि सी बिंदूपाशी असणारी ऊर्जा ही आपल्याला पाहायची आहे. म्हणून काय म्हटलं, आकडा 1 पाहिजे, आकडा 1 कडे लक्ष द्या. आकडा 1, वस्तू ए या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा आरंभिक वेग यू बरोबर 0. आरंभिक वेग कोणत्या अक्षराने दाखवतात, यू. इथं वस्तू आहे बिंदूपाशी, ही वस्तू आहे. आरंभिक वेग किती आहे पहा, स्थिर आहे नाही, ते किती असेल 0. म्हणून गतिज ऊर्जा बरोबर 1/2 यम व्ही वर्ग. यम म्हणजे वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग बरोबर 1/2 यम यू वर्ग. वेग किती आहे सुरुवातीचा यू, म्हणून यू वर्ग बरोबर यू वर्ग. म्हणून त्या ठिकाणी गतिज ऊर्जा 0. इथं गतिज ऊर्जा किती आहे 0, यूची किंमत किती आहे 0. मग यम गुणिले यू 0 गुणिले 1/2 0, म्हणून इथं गतिज ऊर्जा किती आहे सुरुवातीला 0 आहे. लक्षात आलं हे. पुढे मग स्थितिज ऊर्जा किती आहे ते आपल्याला काढायची ना आता. मग स्थितिज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी एम जी आहे, सूत्र काय एम जी एच. स्थितिज ऊर्जा किती आहे एम जी एच. म्हणून एकूण ऊर्जा बरोबर कायनेटिक ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा अधिक पोटेन्शियल एनर्जी. स्थितिज ऊर्जा गतिज ऊर्जा अधिक एकूण ऊर्जा. आता तिथं त्या ठिकाणची एकूण ऊर्जा काढायची आहे. गतिज ऊर्जा किती आहे 0, स्थितिज ऊर्जा किती आहे एम जी एच. मग काय केलं तिथं एकूण ऊर्जा काढली. मग एकूण ऊर्जा काढताना काय केलं, दोघांची बेरीज केली. हे किती आहे 0 अधिक एम जी एच. म्हणून एकूण ऊर्जा टोटल एनर्जी किती आहे सुरुवातीला एम जी एच. किती आहे सुरुवातीला एम जी एच. म्हणून समीकरण क्रमांक 1 झाला. मुद्दा क्लिअर. पुढे आता आकडा 2, वस्तू बी या बिंदूपाशी असताना. आता वस्तू कुठं आली आहे, या बिंदूपाशी आली, बी बिंदूपाशी. ही सोडली इथं आली, बी बिंदूपाशी आली. हां वस्तू बी या बिंदूपाशी असताना म्हणजे एक्स अंतर पार करून इथं आली. किती अंतर पार केले तिने आकृतीत दाखवले, किती अंतर पार केलं आहे एक्स. मग एक्स अंतर ती पार केलेलं आहे तिनं, बी पाशी येते तेव्हा तिचा वेग फी बी हा मानू. वेग किती मानला आहे तिने आता तिथपर्यंत येईपर्यंत फी बी. आरंभिक वेग 0, विस्थापन यस किती झालं पा, विस्थापन किती यस किती झालं एक्स. पाहिलं ना तुम्ही इथे एक्स विस्थापन, इथून इथपर्यंत किती विस्थापन झालं एक्स, म्हणून एक्स. एस बरोबर विस्थापन ते किती झालं एक्स. ए बरोबर त्वरण बरोबर जी, गुरुत्व त्वरण जी. म्हणून काय केलं इथं न्यूटनचं गतिविषयक समीकरण वापरलं आहे पहा. फी वर्ग
बरोबर यू वर्ग अधिक 2as. फी वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. म्हणून फी किती दिला आहे त्या ठिकाणी आपल्याला फी बी, म्हणून फी बीचा वर्ग बरोबर यू किती आहे 0 अधिक 2a किती आहे जी, एस किती विस्थापन एक्स, म्हणजे काय आलं फी बीचा वर्ग बरोबर 2gx. आलं लक्षात? आलं लक्षात? हे फी बीचा वर्ग हे 0 अधिक 2gx म्हणून 2gx. म्हणून पाहता महत्त्वाचं आहे. म्हणून आता वेग किती आला आहे 2gx आला आहे. म्हणून आता तिथं गतीची ऊर्जा किती असेल ते काढायचं आहे ना आता आपल्याला. मग गतीची ऊर्जा सूत्र काय 1/2 mv वर्ग, पण आपण इथे व्ही बी मांडला आहे म्हणून बी लिहिलं इथं. मग 1/2 m व्ही बी वर्ग बरोबर 1/2 m. व्ही बी किती आला आहे आपल्याकडे, किती आला आहे तिथं वेग त्याचा 2gx. म्हणून तयार काय झालं, काय तयार झालं, काय मिळालं गतीची ऊर्जा बरोबर mgx. गतीची ऊर्जा बरोबर mgx. हा 2 आणि हा 2 कट झाला बरोबर. मग राहिलं काय mgx. मग त्या ठिकाणी गतीची ऊर्जा किती आहे mgx बरोबर. आता पुढे काय म्हटले बी या ठिकाणी वस्तूची जमिनीपासूनची उंची, एकूण उंची किती आहे h. मग आणि अर्ध्यापर्यंत किती आहे बीपर्यंत x, म्हणून काय म्हटलं तिथे बीची ही बी आहे पा, ही एवढं किती x, सगळं किती h. मग ह्या बीपासून ह्या सीपर्यंत किती असेल h वजा x बरोबर. तिथं आपण पुन्हा जाऊया, झालं इथे h वजा x. म्हणून या ठिकाणी काय असेल, आता आपण गतीची ऊर्जा काढली की नाही, किती आली गतीची ऊर्जा mgx. आता काय काढायचं त्या ठिकाणची स्थितीची ऊर्जा आपल्याला काढायची आहे. आपण ठरलं होतं की नाही सुरुवातीला एपाशी किती गतीची ऊर्जा स्थितीची ऊर्जा, नंतर मध्ये आल्यानंतर किती गतीची ऊर्जा स्थितीची ऊर्जा, आणि नंतर खाली गेल्यानंतर. मग इथं त्यांनी काय म्हटलं आहे स्थितीची ऊर्जा बरोबर h किती दिला आहे त्या ठिकाणी mg बरोबर. गतीची ऊर्जा सूत्र काय आहे mgh. काय स्थितीचे सूत्र mgh. हा mg इथे लिहिला, h म्हणजे उंची, किती उंची h वजा x. हे सोडवलं काय आलं mgने आतमध्ये गुणलं कंसाला mgh वजा mgx आतमध्ये गुणलं ना. म्हणून एकूण ऊर्जा त्या ठिकाणी काय आहे, एकूण ऊर्जा गतीची ऊर्जा अधिक गतीची ऊर्जा अधिक स्थितीची ऊर्जा. गतीची ऊर्जा आपण वरती काढली आहे, किती आली ती mgx अधिक स्थिती ऊर्जा किती आहे इथलीच लिहिली इथं mgh वजा mgx. म्हणून एकूण ऊर्जा, म्हणून काय एकूण ऊर्जा mgh, हे mgx आणि वजा mgx कॅन्सल झालं, कट झालं, राहिलं काय mgh. समीकरण नंबर 2. म्हणजे बी पशी किती ऊर्जा आली एकूण ऊर्जा mgh. लक्षात आलं ना. आपण काय केलं तर ए पशी असणारी गतीची ऊर्जा, ए पशी असणारी स्थिती ऊर्जा, बी पशी ती वस्तू आली तिथली गतीची ऊर्जा तिथली स्थिती ऊर्जा आपण काढलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत सी बिंदूपशी असणारी गतीची ऊर्जा स्थिती ऊर्जा आपण पाहणार आहोत. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. हा घटक मुक्तपतन आकडा 3 आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. स्वाध्याय घ्या. पाठीमागचा एक स्वाध्याय देतो. प्रश्न पहिला आकृती 2.5 ऊर्जेचे रूपांतर. हा जो तक्ता आहे आकृती आहे ती वहीमध्ये काढा. प्रश्न दुसरा ऊर्जा अक्षयतेचा नियम लिहा, अतिशय महत्त्वाचा आहे. तिसरा आकडा मुक्तपतन म्हणजे काय, मुक्तपतन म्हणजे काय. आणि चौथा आकडा तुम्हाला हे जे आहेत की नाही ह्या ऊर्जा काढायचा आकडा 1 पाहिला आपण आणि आकडा 2 पाहिला, याचा व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाठ्यपुस्तकामध्ये आहे. आणि हा जो तिसरा आकडा आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा. ओके.